तर आपल्या घरात जे दूध येतं ते दुधाचे हे टँकर 15,000 ते 40,000 लिटरचे असतात. पण दुधाच्या याच टँकरमध्ये नराधम विष ओततायत. इतकंच नाही तर गावागावात गोळा केलेल्या दुधाच्या कॅनमध्येही विषारी पावडर मिळवले जात आहेत. सर्वात महाभयंकर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आणि प्रत्येक कोपऱ्यात दुधात विष मिसळण्याचा हा गोरखधंदा सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाची धुरा हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावलाय. त्यातून रोजच्या रोज चक्रावून टाकणारी माहिती समोर येते. त्यात आता धाराशिवमधील कारवाईत समोर आलेली आकडेवारी तर संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः हादरवून टाकणारी आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील मधुबन ट्रेडर्सवर छापा टाकला तेव्हा तिथे दुधात मिसळण्याच्या पावडरची 61 पोती जप्त केली आहेत. तर 23,04,70,000 लिटर विष दुधातून महाराष्ट्रात पोटात गेलं. फक्त 6 महिन्यात 2.5 लाख किलो विषारी पावडर दुधात मिसळली. डिटर्जंट पावडर, युरिया, घातक केमिकल, स्टार्च दुधात मिसळलं गेलं. 23 कोटी लिटर विषारी दूध महाराष्ट्राने 9 कोटी रुपये मोजून विकत घेतलेलं आहे. बाळासाहेब गोडगे म्हणून आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला त्यांना वे पावडर आणि वे परमिटेड पावडर आहे ती त्यांना मिळालेली आहे आणि त्यांनी त्यांचं गोडाऊन जे आहे ते सील केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी FIR दिलेली आहे आणि FIR दाखल केलेली आहे. तर त्याच्यामध्ये तपासामध्ये एक्झॅक्ट त्यांनी कुणाकडून घेतलेली आहे ते एक थोडंसं आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर एक हेमंत कॉर्पोरेशन म्हणून आहे त्यांच्याकडून घेतलेली आहे. वेगवेगळ्या वर्षामध्ये वेगवेगळं आहे. त्याचं जे आमच्याकडे तपासामध्ये काही कागदपत्रे मिळालेले आहेत. आणखी ठोस असं नाही आहे परंतु एक प्रथमदर्शनी तरी आहे. त्यांनी 2024-25मध्ये जवळजवळ 1,98,00,000 आहे आणि 2025-26मध्ये 4,69,00,000 त्यांनी खरेदी केलेली आहे पावडर. ते पावडर त्यांनी एक्झॅक्ट कुठं वापरलेले कशासाठी वापरलेले आहे ते आपल्याला आणखी 100% निष्पन्न झालेलं नाही. फक्त त्यांनी विकलेली आहे पुढे पावडर त्यांनी ते. भूममधील जो दूध भेसळ प्रकार जो घडला आहे त्याच्यामध्ये जो FIR नोंद झालेला आहे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असतील किंवा अन्न भेसळ अधिकारी असेल यांना आमची विनंती राहील, एक सामान्य कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, शेतकरी पुत्र म्हणून माझी विनंती राहील की लवकरात लवकर या सर्व FIRच्या माध्यमातून तपास करावा आणि जो काही दोषी आहे त्या दोषीवर कठोरातली कठोर कारवाई करावी जेणेकरून हा भूम तालुक्यातल्या दुधाच्या वैभवाला जो काही काळिमा फासण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे तो तात्काळ त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे. आणि याच घटनेवर बालाजी निरफळ आमचे धाराशिवचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत लाईव्ह. बालाजी, अत्यंत धक्कादायक ही घटना आहे बघा. धाराशिवमध्ये नेमकं कधीपासून हे सगळं काही सुरू आहे? हा सर्व प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. कधीपासून हा सर्व प्रकार सुरू आहे? काय नेमकं अपडेट? सुरभी, एकूण जर बघितलं तर गेली 3 ते 4 वर्षापासून हा सगळा प्रकार सुरू आहे. तसं पाहायला गेलं तर एकदम छोटंसं दुकान होतं. त्या दुकानातनं मार्ग तर ट्रेडिंग कंपनी होती. त्या ट्रेडिंग कंपनीच्या मार्फत हा सगळा प्रकार चालू होता. मात्र अन्न व भेसळनं कारवाई जी केली आहे त्या कारवाईत हा सगळा प्रकार 62 गोण्या जरी सगळा हिशोब केला तर त्याचं कॅल्क्युलेशन केलं किंवा जे CA कडनं माहिती घेतली किंवा जे आता पोलीस तपासात पुढे आलेले आपल्यानुसार आपल्याकडे काही पोलीस तपासाचे महत्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये 3 वर्षापासून हा सगळा दुधात पावडर मिसळण्याचा धंदा सुरू होता आणि 4,63,00,000हून अधिक किमतीची पावडर जी आहे ती विकली गेलेली आहे. आणि याच्यात एक जर महत्वाचं बघायला गेलं तर अकलूजचं कनेक्शन जे आहे ते याच्या पोलिसांच्या तपासात समोर आलेले. अकलूज येथून ही पावडर येत होती आणि एक तसं जर बघायला गेलं तर 1 लिटरला जर समजा ही 10% अशी पावडर टाकली जायची. याच्यामध्ये ही पावडरच मुळात बेकरीच्या प्रकारासाठी बनवण्यासाठी वापरली जायची. मात्र ती यांनी दुधात टाकण्यासाठी वापरली आणि दूध जे आहे ते बनवण्याचं काम जे आहे ते या सगळ्या ह्यांनी केलं. तसं भूम तालुक्याचं बघायला झालं तर भूम तालुका हा मोठा पशुपालकांचा तालुका म्हणून पाहिलं जातं. मोठी पशुसंख्या इथं असल्यामुळे दूध उत्पादक तालुका हा धाराशिव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण मराठवाड्यात इथं प्रसिद्ध आहे. इथला खवा असेल, इथला पेढा असेल, कुंतलगिरीचा पेढा असेल,
हा पेढा इथला प्रसिद्ध आहे आणि हाच पेढ्यातनं इथे केला जातो आणि हाच धागा उकळून या सगळ्या आरोपीनं जो आहे तो हा गोरखधंदा सुरू केला होता. आता अन्न औषध प्रशासनानं कारवाई केली आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र हे 7ही आरोपी फरार आहेत. त्यानुसार पोलिसांनी आता पथकं दाखल केली आहेत. 7 आरोपी मात्र ज्या फरार आहेत पद्धतीचं बालाजी, पण विष मात्र आतापर्यंत किती आरोपींना अटक केली आहे? आरोपी 7 आहेत. 7ची 7 आरोपी फरार आहेत. पोलिसांनी आता त्या आरोपींना पकडण्यासाठी पथकं तैनात केलेली आहेत. लवकरच आरोपी बरं. अटक होईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र सुरभी एकूण जर प्रकार बघितलं तर हे सगळं शरीरासाठी पोषक असं म्हणून दूध आपण घेत असतो. या दुधात हे विष कालवण्याचं काम केलंय. त्यामुळे निश्चितच या आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकून सक्त कारवाई करावी अशी मागणी कुठेतरी आता होताना दिसत आहे. सुरभी, धन्यवाद माहितीसाठी बालाजी.